तुम्ही तशा नाही आहात. तो पुढे सरकला, अगदी तिच्या जवळ. त्याला तिचा श्वास ऐकू येत होता. माझी आई. अनिलचा आवाज थरथरला. गौरीनं फक्त एवढंच म्हटलं, मला माहितीये. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्याच्या डोक्यातील विचारांनी त्याला आवर घातला नाही. त्याने कोणताही विचार न करता तिला आपल्या मिठीत ओढलं. ती हादरली, पण तिने विरोध केला नाही. तिच्या शरीराची उष्णता त्याला जाणवली. अनिलच्या मनात दाटून आलेला सगळा शोक, राग आणि ओढ एकाच क्षणात विरघळली. त्याने तिचा चेहरा आपल्या तळहातात घेतला आणि आपले ओठ तिच्या ओठांवर दाबले. नमस्कार मंडळी. ही गोष्ट आहे अशी जी कदाचित तुमच्याही आयुष्यात घडली असेल. काही भावना आपण लपवतो पण विसरू शकत नाही, आणि ह्याच भावना या गोष्टीत पुन्हा जिवंत होणार आहेत. अनिल, 28 वर्षांचा, सडपातळ तरुण, मुंबईच्या IT कंपनीत नोकरी करणारा. त्याच्यात शहराचा उर्मटपणा आणि आईच्या जागी आलेल्या बाईबद्दल तीव्र राग भरलेला होता. 2 वर्षांपूर्वी आई वारली आणि 52 वर्षांच्या वडिलांनी अनंतराव गौरीशी लग्न केल्याचं त्याला कळलं. अनंतराव मध्यम उंचीचे, शेतकरी आणि भावना दाबून ठेवणारे होते. अनिल मुंबईहून थेट गावी आला. घरासमोर त्याला गौरी दिसली. ती 78 वर्षांची होती. भरलेला बांधा, गोल चेहरा, मोठे शांत डोळे. चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज आणि नम्रता. पण डोळ्यांत एकटं असल्याची जाणीव स्पष्ट होती. तिच्या साधेपणामुळे ती अधिक आकर्षक वाटत होती. मी अनिल, तो कठोरपणे म्हणाला. ती दचकली. तिने हात जोडले. मी गौरी, आत या. वडिलांना बोलवा. अनिलचा आवाज धारदार. ते शेतावर गेलेत. मी तुमच्या आईच्या खोलीत तुमचं सामान ठेवलंय. गौरीने त्याला न विचारता चहा आणि बिस्किटं आणली. तुम्ही दमलेले दिसताय. चहा घ्या. तुम्हाला जास्त साखर आवडते हे मला माहितीये. अनिलने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या रागाला उत्तर देण्याऐवजी तो चहा घेऊन गप्प बसला. पुढचे 2 दिवस अनिलने गौरीशी बोलणं टाळलं. घरातलं वातावरण तंग होतं. अनंतराव शेतावर गेले की फक्त अनिल आणि गौरी. एका दुपारी गौरी अंगणात भाज्या निवडत होती. भर उन्हात तिच्या कपाळावर घामाचे कण दिसत होते. अनिलने लॅपटॉप बंद केला. तुम्ही माझ्या वडिलांशी लग्न का केलंत? त्याने थेट विचारले. गौरीने भाज्यांमधून एक देठ बाजूला केला. तिच्या डोळ्यात आता वेदना होती, पण त्याहून अधिक एक निर्भीड सत्य होतं. जगणं कधीकधी आपल्या हातात नसतं. मला एक स्थिरता हवी होती. तुमच्या वडिलांनी ती देऊ केली. मी तुमच्या आईची जागा घेऊ इच्छित नाही. तुम्ही माझ्या वडिलांचे पैसे बघून आला आहात. अनिलचा आरोप. गौरीने निवडलेली भाजी बाजूला ठेवली. तिच्या डोळ्यांत वेदना होती. मी तुमचा राग समजू शकते, पण मला एक सांगा, माझ्या एकट्यापणामुळे किंवा तुमच्या वडिलांच्या एकटेपणामुळे तुम्ही कशाला रागावताय? मला फक्त माझ्या आयुष्यातली एक पोकळी भरायची होती. इथे मला नाव मिळालं, घर मिळालं. ती हे बोलताना क्षणभर थांबली. तिच्या बोलण्यातला तो प्रामाणिकपणा अनिलला निशस्त्र करणारा होता. तो ज्या स्वार्थी बाईला बघायला आला होता ती समोर नव्हती. ती त्याच्या आईच्या भूमिकेत नव्हती. ती फक्त एक एकटी स्त्री होती. ती त्याच्याजवळ उभी राहिली. तिची साधवीशी सुती साडी तिच्या शरीराच्या भरलेल्या बांध्याला धरून होती. तिच्या साडीचा चंदन आणि हळदीचा मंद
पण मादक वास त्याला आतून हलवून गेला. अनिलला जाणवलं की तिचा एकटेपणा आणि त्याचा राग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तिची शांत नम्रता त्याच्या आतल्या एका रिकाम्या जागेला स्पर्श करत होती, जी त्याने आई गेल्यावर बंद केली होती. त्याने पटकन मान खाली केली. स्वतःच्या मनातल्या भावनांना दाबून त्याने कठोरपणे म्हटले, "जा, मला त्रास देऊ नका." अनिलला आता स्पष्टपणे जाणवलं, त्याचा राग हा केवळ अस्वीकार नव्हता. तो गौरीच्या अप्राप्य प्रौढ स्त्रीत्वाकडे ओढला जात होता. त्याचा राग कधी अनामिक ओढमध्ये बदलला हे त्याला कळलं नाही. ही ओढ चुकीची आहे, निषिद्ध आहे, हे त्याला पूर्णपणे कळत होतं. एक संध्याकाळ अनंतराव जवळच्या गावातल्या सभेसाठी 2 दिवस घरी येणार नव्हते. रात्रीचं जेवण झाल्यावर अनिल गॅलरीत उभा होता. तिथे गौरी आली. "अनिल, मला माहितीये, तुमचा राग खरा आहे," ती म्हणाली. अनिल वळून तिच्याकडे पाहिलं. रात्र शांत होती. त्याच्या मनात दडपलेला राग, प्रेम आणि ओढ सगळं काही त्या एका क्षणी बाहेर पडायला तयार होतं. "मी इथे का आलो माहितीये. मला वाटलं होतं मी तुम्हाला दूर करेन." अनिलचा श्वास जड झाला. "पण तुम्ही तशा नाही आहात." तो पुढे सरकला, अगदी तिच्या जवळ. त्याला तिचा श्वास ऐकू येत होता. "माझी आई." अनिलचा आवाज थरथरला. गौरीनं फक्त एवढंच म्हटलं, "मला माहितीये. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही." त्याच्या डोक्यातील विचारांनी त्याला आवर घातला नाही. त्याने कोणताही विचार न करता तिला आपल्या मिठीत ओढलं. ती हादरली, पण तिने विरोध केला नाही. तिच्या शरीराची उष्णता त्याला जाणवली. अनिलच्या मनात दाटून आलेला सगळा शोक, राग आणि ओढ एकाच क्षणात विरघळली. त्याने तिचा चेहरा आपल्या तळहातात घेतला आणि आपले ओठ तिच्या ओठांवर दाबले. हा केवळ ओठांचा स्पर्श नव्हता, तर दाबून ठेवलेल्या दुःखखाचा आणि एकटेपणाचा वेडा प्रतिसाद होता. त्या दोघांच्याही श्वासाचा आवाज रात्रीच्या शांततेत घुमत होता. अनिलने आपल्या हातांनी तिला अधिक जवळ खेचलं. त्या क्षणी जगातील सगळी बंधनं तुटल्यासारखी वाटली. पण काही सेकंदातच गौरीला आपल्या मर्यादांची जाणीव झाली. तिने दोन्ही हातांनी अनिलच्या खांद्यावर जोर दिला आणि त्याला दूर ढकललं. तिचा चेहरा आता लाल झाला होता, पण तिच्या डोळ्यांत एक खोल आत्मज्ञानाची वेदना आणि कणखरता होती. "वडील लवकरच येतील अनिल." तिचा आवाज शांत पण खडकासारखा कणखर होता. "मला माहितीये, तुम्ही किती एकटे आहात ते. आणि मी इथे कशासाठी आले आहे तेही मला माहितीये. ही ओढ चुकीची आहे. माझ्या मर्यादा मी ओळखते." तिच्या या शब्दांनी अनिल भानावर आला. तो लगेच 2 पावलं मागे सरकला. "सॉरी गौरी," तो अडखळत म्हणाला. गौरीने फक्त एकदाच त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे आपल्या खोलीकडे निघून गेली. तिचा चेहरा वेदनेने आणि जाणीवेने भरलेला होता. अनंतराव दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परतले. त्यांनी पाहिले, अनिल आता पूर्वीसारखा रागीट नव्हता. तो शांत होता. दुसऱ्या दिवशी अनिल मुंबईला परतला. जाताना त्याने गौरीला फक्त नमस्कार केला. गौरीने त्याच्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यातल्या शांत अश्रूंनी त्याला नकळतपणे आशीर्वाद दिला. "जगण्याचं हेच गणित आहे पोरा," ती मनात म्हणाली. ही होती आजची गोष्ट. आशा करते तुम्हाला खूप आवडली असेल.
जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रोमॅन्टिक आणि थरारक कथा ऐकण्यासाठी लगेच परत या. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.